यानंतरची बातमी कोल्हापुरातली आहे। गांजा विक्री करणाऱ्या तरुणांची राजारामपुरी पोलिसांनी आज धिंड काढली। कोल्हापुरातले अनेक तरुण हे गांजा ओढत असल्याचं पोलिसांना आढळलेलं होतं। त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता मातंग वसाहत इथले 2 जण गांजा विक्री करत असल्याची माहिती समोर आली। त्यावरनं पोलिसांनी छापा टाकला असता 2.5 किलो गांजा पोलिसांना सापडलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युवा वर्गामध्ये गांजा पिण्याचं प्रमाण थोडंफार वाढल्याने मान्य पोलीस अधीक्षक आमचे महेंद्र पंडित सर यांनी 1 महिना विशेष मोहीम राबवून सर्व गांजा पिणारे आणि त्यांना सप्लाय करणारे यांच्यावर कडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने 5 तारखेला आम्ही हद्दीत शोधत असताना पिंटू शेलार नावाचा एक युवक गांजा ओढताना मिळून आला। त्याच्यानंतर त्याला इंट्रोगेट केलं की त्यानं गांजा कुठनं आणलाय, तर त्यानं सांगितलं की कवाळे गल्लीत मातंग वसाहतीत 4थ्या गल्लीला किरण अवघडे नावाची व्यक्ती आहे, त्याच्याकडनं त्यानं गांजा घेतलेला आहे। त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला असता किरण अवघडे या व्यक्तीकडून आपल्याला 2.5 किलो गांजा काल मिळालेला आहे। त्याला अटक केलेली आहे आणि आम्ही आता त्याला चौकशीसाठी स्पॉटर घेऊन आलेलो आहे आणि यापुढेही जिल्ह्यात कडक ही मोहीम चालूच राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।